हॅलो फ्रेंड्स, कसे आहे तुम्ही सगळे? मजेत ना? मी सुद्धा छान आहे. आणि सोबतच आता वाजलेले आहे आज 4:30 आणि लेट ब्लॉग घेत आहे. एकदम लेट म्हणजे 4:30 वाजतापासून. झोप वगैरे छान झाली. आता छानपैकी चाय वगैरे पिते आणि गळ्यात काही नसतं. म्हणजेच काय आहे ना, आता उन्हाळा लागला आणि मला सगळ्यात मोठी प्रॉब्लेम काय आहे, गरमी छान आहे. मला गळ्यात किंवा कानात जरी काही असलं तरी पण एवढी खास सुटते आणि पूर्ण फोडे फोडे येते. त्यामुळे ते घाजवणं वगैरे चालू झालं होतं, त्यामुळे मग मी ते काढून ठेवलं. तर चला आता बनवते मस्त चाय. आणि मग चाय बनवली की चाय पिते आणि मग चालू करते एक्सरसाइज करते 1 तास. आणि आज काहीतरी आव्हानसाठी स्पेशल बनवायचं आहे, फरमाईश आहे स्पेशल, तर तेही बनवायचं आहे. आज दाखवते रेसिपी काय बनवणार. तर चला भेटते थोड्याच वेळात. फ्रेंड्स, 4:30 वाजता मी काहीतरी रोज काही नाही काहीतरी स्नॅक्स म्हणजे हलका कच्चा चिवडा किंवा मखाने या काही. तर आज घेत आहे मखाने. थोडं टाकलं आहे गंजामध्ये तूप आणि त्यामध्ये टाकते हे मखाने आणि बिलकुल कमी टाकते, बस तेवढे होऊन जाईल. आणि याला छानपैकी फ्राय करते. अहोंना सुद्धा आवडते मखाने, त्यासाठी थोडे जास्त घेतले आणि मस्तपैकी त्याला तुपामध्ये फ्राय करत आहे. फ्रेंड्स, गॅसवर तुम्ही ठेवलेला आहे काळा चाय, ज्यामध्ये आहे गूळ, अद्रक आणि चायपत्ती आणि 1 बाउल छानपैकी फ्राय केलेले मखाने. यामध्ये आहे जिरा पावडर, मिर्च पावडर, तूप. तर वेट लॉसमध्ये तूप खायचं की नाही, पण काही ना काहीतरी प्रमाणात, एकदम कमी प्रमाणात आपण खाऊ शकतो. फ्रेंड्स, आता वाजलेले आहे 6 आणि माझी एक्सरसाइज झालेली आहे. पाऊण तास केली आहे मी. पाऊण तास छानपैकी एक्सरसाइज केली. आता रिलॅक्स वाटत आहे. आणि आता तिथे पहिले पाणी, कारण ताण लागले खूप जोरात. आज मी जास्त पाणी नाही पिली. रोज माझं टार्गेट असते की मी 3 लिटर पाणी पिलीच पाहिजे, पण आज बघा थोडं जरी लक्ष नाही दिलं तरी पण चला. तर अजून वेळ बाकी आहे. 1-1.5 लिटर तरी आरामात होऊन जाईल. आतापर्यंत मी 1-1.5 लिटरच पिले असेल. आता बाकीचं उरलेलं नंतर 9 वाजेपर्यंत कंप्लीट करणार. योगा केल्यावर, एक्सरसाइज केल्यावर छान वाटते. चला तर आता झाला एक्सरसाइज आणि आता करायची आहे आंघोळ आणि नंतर करायची आहे रील वगैरे अपलोड करायची आहे. छानपैकी लाईव्ह जायचं आहे, रील अपलोड करायची आहे. खूप काम बाकी आहे. तर रील वगैरे अपलोड करते आणि तुम्हीसुद्धा एक्सरसाइज करत जा. दिवसातले 15 मिनिट 20 मिनिट थोडे का होईना, जेव्हा वेळ भेटेल. संध्याकाळी 4 ते 5 वाजतासुद्धा तुम्ही करू शकता. मी रोज डेली 5 वाजता बसते एक्सरसाइज करायला आणि 6 वाजेपर्यंत करते. आणि 6 वाजता म्हणजे 5-10 मिनिट इकडे का तिकडे, तरी पण पाऊण तासपर्यंत करायचं. त्याने काय होईल ना, आपल्या बॉडीतून येईल छानपैकी, चेहऱ्यावर ग्लो येईल. खूप काही फरक पडते. आपल्या तब्येतीत सुद्धा खूप जास्त बदल पडतो. तर तुम्हीसुद्धा करा. चला तर आता पटकन पिते पहिले पाणी आणि नंतर मग बाकीचे आहे ते काम वगैरे आटवते. फ्रेंड्स, आता वाजलेले आहे 6:30 आणि माझी झालेली आहे आंघोळ. एक्सरसाइज नंतर आंघोळ जर केली तर खूप जास्त फ्रेश वाटतं आणि छान वाटतं. तर आता एक्सरसाइज वगैरे झाली आणि त्याच्यात आहे, मागे दिसते आहे मूग मोठ आहे. तर चला आता आंघोळ वगैरे केली आणि छान देवांना दिवे वगैरे लावले. दिवा अगरबत्ती वजी झालेली आहे लावून. आणि आता करते ते 6:30 वाजले आणि मला काहीतरी आता संध्याकाळचं आहे माझ्यासाठी स्पेशल लौकी, जे मी रोज खाते. लौकी खाते आणि नंतर मग बनवते रील वगैरे. रील झालं की नंतर मग आहोसाठी काय बनवायचं हे सुद्धा बघते. मला म्हणत होते की तुला म्हणजे तू वेट लॉस करत आहे, डायटिंग करत आहे. तर माझं डायटिंग नाही आहे, तर मला तरी चटपटं खायला देत जा. तू नको खाऊ पण मला देत जा. तर बघू, आज त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न करते. आणि घरात वाटत आहे फ्रेश, कारण देव बाप्पाजवळ दिवे लागलेले आहे.
बघा जेव्हा माझ्या घरात दिवा वगैरे नसते ना 2-4-5 दिवस जेव्हा गॅप असते ना तेव्हा घरामध्ये फ्रेश नाही वाटत, पण आज छान वाटत आहे. तर चला पटकन लवकी उकळते आणि त्यात सेंधा नमक टाकते आणि पहिलं खाते आणि नंतर मग मला नंतर रील वगैरे बनवायची आहे. रील बनवते मग लाईव्ह जायचं आहे, खूप काम पडलं आहे. तर चला भेटते तुम्हाला थोडंच वेळा. तर राहुलसाठी बनवायचे आहे अप्पे आणि अप्पेसाठी घेतलेला आहे मी छानपैकी 1 वाटी रवा. त्यात टाकत आहे पाऊण वाटी छानपैकी दही आणि याला छानपैकी मिक्स करून घेते पहिले आणि यात टाकील अर्धी वाटी, या वाटीनेच पाणी टाकते आणि पूर्ण मिक्स करून त्याला 15 मिनिटासाठी ठेवून देते. फ्रेंड्स माझे रील बनवून तयार झालेले आहे आणि छानपैकी बघा आजचा लुक होता असा काही आणि मागे पण लाईट वाईट छान मेकअप अशी तयारी केली होती. आणि आता करायची आहे आहोंसाठी स्वयंपाकची तयारी. तर जाते किचनमध्ये, जाते लाईव्ह चालली जाते, तेवढा वेळपर्यंत लाईव्ह पण जाते आणि माझं स्वयंपाकसुद्धा होते. स्वयंपाकामध्ये आज तर माहीत आहे तुम्हाला काय आहे, आज बनवणार आहे अप्पे. जे कारण आहो म्हणत होते तुझी डायटिंग चालू आहे, तुझं वेट लॉस चालू आहे, त्यासोबत माझं वेट लॉस नको, त्यासाठी त्यांना काही चटपट खायचं आहे, त्यासाठी मग आज बनत आहे रव्याचे अप्पे. चला तर आता पटकन जाते किचनमध्ये आणि लाईव्ह पण जाते आणि भेटते. छानपैकी जेवढे काही व्हेजिटेबल आहे आपल्याकडे बीट, गाजर आणि टमाटर, कांदा हे सगळं काही मी सगळंच बारीक बारीक चिरून घेतले आहे, तेही अप्पेमध्ये टाकायला. आणि छानपैकी बॅटर आहे हे सुद्धा आता भिजलेलं आहे, यामध्ये हे टाकून देते आणि याला तडका देऊन छानपैकी आहोसाठी अप्पे बनवते. चला पटकन करते पटापट आणि सोबतच लाईव्हसुद्धा गेली 10 मिनटं गेली, अजून थोडा वेळ 20 मिनटं जाते, कारण जसे आपले सबस्क्रायबर 1000 होईपर्यंत टाईम नाही होणार, त्यासाठी बघू अजून प्रयत्न चालू आहे नाही का. प्रयत्नाला नेहमी यश असते, आपल्यालाही मिळणार. हळूहळू एक एक पाऊल पुढे जाऊ, पण जाऊ नक्की. तर चला भेटते मी थोडा वेळ. तर बघू शकता मी आता ठेवलेला आहे अप्पे पॅन गॅसवरती आणि छानपैकी बॅटर आहे ते तयार करून घेतले. यामध्ये टाकलं आहे सगळे व्हेजिटेबल म्हणजे गाजर, बीट, जे काही मिरची वगैरे मी चिरलं ते टाकलेलं आहे आणि आता गॅसवर ठेवलेला आहे पॅन आणि त्याला करते छानपैकी पहिले ऑइल वगैरे लावते. आणि मी आता फक्त बनवते, जास्त नाही बनवणार. आणि यावर आता याला छानपैकी टाकून देते बघा. प्लेट तयार झालेली आहे. टँडॅडान अप्पे आणि सोबतच आहे चटणी. बघा छान बनवलेले आहे अप्पे आणि सोबत आहे शेंगदाण्याची चटणी, एकदम मस्त आहे. आणि हे आहे इन्स्टंट म्हणजे एकदम लवकर बनणारे अप्पे जे मी बनवलेले आहे. फक्त थोड्या वेळात, नाही काही तांदूळ टाकायची गरज नाही, काही फक्त रव्याचे बनवलेले आहे. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि अहोसाठी आहे स्पेशल वन, मी सुद्धा खाऊन बघते जरी डायटिंगवर असेल, पण थोडं टेस्ट करण्यात काही नाही ना तोपर्यंत. एकच नंबर, एक खाऊनच घेते. खूप छान, तुम्ही सुद्धा ट्राय करा. खतम करून घेते तोपर्यंत. फ्रेंड्स आता वाजलेले आहे 9 आणि आहो पण आलेले आहे. त्यांना दिलं जेवण करायला. अप्पे जे त्यांनी फरमाईश केली ती ते पूर्ण केली, कारण ते तर ऐकावंच लागते बाबा. चला तर आता पटापट, कारण मला व्हिडिओसुद्धा, माझा ब्लॉगसुद्धा एडिट करायचा आहे. ब्लॉग एडिट करते आणि पटकन ब्लॉग अपलोडसुद्धा करते. तर अशीच नवीन ब्लॉग बघण्यासाठी चुटीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. कमेंट करत जा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला ब्लॉगमध्ये तो कमेंट मी रिपीट करणार. तर चला
तोपर्यंत ओके टाटा बाय. तुमची काळजी घ्या, तुमच्या फॅमिलीची सुद्धा काळजी घ्या. असेच नवीन ब्लॉग बघत राहा, लाईक करत राहा, शेअर करा आणि सबस्क्राईब भरपूर करा. तोपर्यंत ओके टाटा बाय. लव यू माय फ्रेंड. जेवढे काही सबस्क्रायबर आहे खरंच मला खुशी होते. आता 900 झालेले आहे, 1000 व्हायला फक्त 100 म्हणजे 911 झालेले आहे. आता थोडे बाकी आहे. एक स्टेप करता करता बापरे. तर चला, थँक्यू सो मच. तोपर्यंत ओके टाटा बाय.